परंतु एकाच दिवसात बरेचसे कार्यक्रम असतात पत्रकारांचे आणि त्या सर्व कार्यक्रमांना अटेंड करणं हे पत्रकारांना शक्य नसतं. म्हणून व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने आजच्या दिवशी पत्रकार दिन साजरा करण्यात येत आहे. तर मी यावेळेस मंचावर बाबूरावजी व्यवहारे ज्येष्ठ पत्रकार यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे दैनिक कृष्णनीतीचे सन्माननीय संजयजी भरतिया संपादक यांनाही विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं. याचप्रमाणे आपल्यामध्ये साईनाथजी चिन्नादोरे आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय राऊत साहेब आहेत, लक्ष्मीजी राऊत, त्यांना देखील विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे राम लखन अशी ओळख असलेली राम मंचावर जर असेल तर लखनही पाहिजे, म्हणून लियाकत अली खान यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी साईनाथ चिन्नादोरे यांच्यासोबत राहावं. त्याचप्रमाणे गोकुळ नीतीचे सन्माननीय संपादक अर्पणजी गोयल यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे जालना पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी संचालक सन्माननीय मर्चंट बँकेचे संचालक सन्माननीय रवींद्रजी फुलबाटी यांना देखील विनंती करतो की त्यांनी JPCचे संचालक संजय भरतिया यांच्यासोबत मंच साजरा करावा. त्याचप्रमाणे आपण नूर सरांना देखील विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. मी विनंती करतो की आकाशी मुंदडा त्यांना विनंती करतो की त्यांनी देखील मंचावर स्थानापन्न व्हावं. आम्ही किती जरी प्रयत्न केला, दिवसभर बातम्या जरी जमा केल्या आणि ते जर फाईट झाल्या नाही तर आपल्या बातम्याला काही अर्थ नाही. म्हणून अशी त्रिमूर्ती इथे ज्येष्ठ DTP ऑपरेटर मधुकर मुळे त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. आणि 2 मशीन ऑपरेटर आपल्यामध्ये आहेत ज्येष्ठ, शफीभाई आणि भरत खंडे, त्यांना देखील विनंती करतो की तुमच्यामुळे आम्ही सगळं अपूर्ण आहे आमचं. या तुम्ही मंचावर आले तर पूर्ण होईल सगळं काम आमचं. बाकी आता नेतृत्वाच्या पुढे असेल बद्रीनारायणजी उपळे यांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. काही सन्माननीय पाहुणे येण्याचे बाकी आहेत, त्यांना विनंती करतो. सर, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय लक्ष्मणजी राऊत सर यांचं देखील त्यांनी स्वागत करावं. सर साईनाथजी चिन्नादोरे साहेब यांचं देखील स्वागत करावं. त्याचप्रमाणे लियाकत अली खान, अर्पणजी गोयल यांचा देखील सत्कार करावा. त्याचप्रमाणे फुलबाटी सर
फुलबाटी साहेबांचा देखील सत्कार करावा. नूर अहमद सर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. आकाशजी मुंदळा साहेबांना विनंती की त्यांनी कृपया सत्कार स्वीकारावा. भरत एखंडे साहेबांना विनंती आहे की कृपया त्यांनी सत्कार स्वीकारावा. आणि त्यांचा नुकताच वाढदिवस झाला असे रवींद्रजी बांगर साहेब यांना सर्वांच्या वतीने शुभेच्छा. हा उपरे साहेबांचं स्वागत करा अशी विनंती करतो. यांचा देखील सत्कार करावा. रमेशजी देहडकर साहेब, राजेशजी गौड, शफी भाई, आणि विकास बागडे यांचे रायटर मधुकर मुळे. पत्रकार मंडळीला विनंती की कृपया त्यांनी समोर यावं. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पत्रकार, संपादक तसेच मंचावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांचं स्वागत आहे. आणि मला जे बोलण्याची संधी दिली, आता मी काही वक्ता वगैरे तर नाही, पण जे पत्रकारांकडून जी अपेक्षा असती त्याविषयी एक आता पाठक वर्ग तर तसा कमी झालेला आहे आता, कारण ते संपत सरांनी जे बोलल्याप्रमाणे ज्याचं छापून येते त्याने ते विकत घ्यायचं, त्याने ते वाटायचं, असे जे टीका टिप्पणी वगैरे होत असते. पण हा कठीण काळ आहे एकदम. आता हे बागडीजीने जे कार्यक्रम आयोजन केलं, आता हे करताना किती त्यांची कसरत होत असेल हे त्यांनाच माहिती आहे. कार्यक्रम घेणं, कार्यक्रम सक्सेस करणं एवढं काही सोपं नाही, कारण हे अनेक दिवसाचा प्रयत्न असतो हे कार्यक्रम घडवून आणण्यासाठी. एक नागरिक म्हणून आमची एक अपेक्षा असते, तुम्ही जे छापता ते वाचतो, आमची अपेक्षा फार मोठी असते आपल्याकडून. पण आपली जी अनेक अडचणी असतात, कारण आपण पत्रकार, संपादक असताना एक नागरिक सुद्धा आहे. आपण नागरिक म्हणून जे काही सरकारकडून, जे काही यंत्रणेकडून पाहिजे त्याबद्दल चिमटी घेण्याचं काम सुद्धा तुम्ही करायला पाहिजे. आता आम्ही बघतो की आम्ही दिलेले तुम्ही छापता, पण आमची एक अपेक्षा असते की जे घडत असलेले जे कोणाला दिसत नाही, तुमच्या नजरेत आले तर ते कुठेतरी छापून लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. शहरात पाणी आलं, कोणत्या भागात पाणी आलं हे तुम्हाला तेव्हाच कळलं, ते कुठेतरी छापून यायला पाहिजे. पाणी लोकांच्या घरात कमी पण रस्त्यावर जास्त येतं. ह्या सगळ्या गोष्टींची आमची अपेक्षा असते. कारण आम्ही तो काल बघितलेला आहे. आजचा संतोष, ते पटवारी साहेब पेपर काढत होते, ते विकताना ते आवाज काढून विकत होते, आजचा संतोष, आजचा असंतोष, का जे पेपर होतं तेव्हा. तर त्याचा इफेक्ट होता. आणि मी नंतरचा काळ जो आहे कोकील साहेबांचा जे पाहतो, एकदा आनंद कोकील साहेबांनी लोकमतमध्ये छापून आलं होतं आमच्या वाहतूकदारांच्या अडचणीबद्दल. आम्ही मेट्रो वगैरे चालत होतो ना, आमच्या अडचणी छापले होते. सकाळी पेपर आला तर 10:30 वाजता जिल्हाधिकारी रवींद्र साहेब सुर्वे होते, त्यांनी 10:30 वाजता त्यांच्या कॅबिनमध्ये आमची मीटिंग लावली होती. आणि एवढे छापून आल्यानंतर एवढी मोठी दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेऊन ते विचारत होते की आम्ही तुमच्यासाठी काय करावं. म्हणजे हे छापून आल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो. पण आजकाल असं चालू आहे
छापून आलं तर त्या अधिकाऱ्याला काही गांभीर्य नसते. आणि जालन्याचे नगरपालिका महापालिकाची सगळी चर्चा चालू आहे. हे तुम्ही लोकांनी काही कुठंतरी त्याची चावी तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे त्याला हे करायला पाहिजे, दुरुस्त करायला पाहिजे, ही आमची अपेक्षा असते. ठीक आहे, तुमचे अनेक अडचणी असतील, जाहिराती, जे काही पेपर चालवणं एवढं कठीण काम असतो, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यातून कुठंतरी आपल्या स्वतःसाठी सुद्धा चांगलं व्हावं. बघता बघता 800 रुपयाचं नळ पट्टी 2800 रुपये कधी झाले, त्याचं कुठं कोणी दखल घेतलं नाही. आम्ही भांडू किती भांडणार. तर ह्या सगळ्या गोष्टीचे बोलायला भरपूर आहे, अनेक मंडळी आहे बोलणारे. जे काही मी बोललो असेल कोणाला त्याच्यातलं वाईट वाटून घेऊ नका, मी तुमच्याकडंच आहे. एवढं बोलून मी माझं तुमच्याकडं संपवतो. जय हिंद. आम्ही पण भरपूर लिखाण करतो. आमचं दुःख तेच आहे की सरकार वाचत नाही. असो, मी यावेळेस सन्माननीय धडकर सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या पत्रकार बंधूंनो, माझा ॲक्च्युली संबंध पत्रकारांशी आलेला आहे 1991 पासून. मी अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून आलो. त्यावेळेस मला जे पत्रकारांनी जे सहकार्य केलं ते आजपर्यंत मी विसरू शकत नाही. त्यांच्या सहकार्याने पूर्ण नगर परिषदेवर दबाव राहिलेला आहे. पत्रकारिता अशी आहे, पत्रकारांचं कामच आहे फक्त माहिती देणं, जनतेला माहिती देणं किंवा असं आहे. जनतेचं काम आहे त्यामध्ये हे करणं. जनतेने त्या याचा पाठपुरावा जनतेने करायला पाहिजे. आता पत्रकारांनी काही बातम्या दिल्या, काही दिल्या तर न्यायालय त्याची दखल घेतं. पत्रकार त्याच्यात म्हणजे समोर आणतात बातम्या, न्यायालय त्याची दखल घेतं आणि त्याप्रमाणे त्याचं हे निकाल लागतो. माझं असं मत आहे की सर्व पत्रकार, मला काही जास्त भाषण करता येत नाही, बसता येत नाही, पण मी जवळजवळ 14 वर्ष पत्रकारिता केली. महानायकचा मी जिल्हा प्रतिनिधी होतो बरेच वर्ष, त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द. मी यावेळेस विनायक दहातोटे साहेबांना विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावं. त्याचप्रमाणे खानापूरकर साहेब पण आपल्यामध्ये आलेले आहेत. और ज्येष्ठ पत्रकार आहे खानापूरकर साहेब, मी समजतो. ओ खानापूरकर साहेब, यावेळेस मी दिनकर घेवंदे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक व्हॉइस ऑफ मीडियाचे उपाध्यक्ष आमचे मित्र विकास पागडी, आता जालना समाचारचे संपादक, या ठिकाणी सर्व ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ छायाचित्रकार यांची सर्वांची या ठिकाणी उपस्थिती आहे. आजच्या या कार्यक्रमानिमित्त आलेले येथे सर्वच ज्येष्ठ मंडळी, 1996 मी साप्ताहिक भीमतंत्र नावाचं साप्ताहिक काढले. त्यावेळेसही अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्हाला काम करावं लागतं. अनेक वेळा काही शासकीय मंडळी आम्हाला त्यावेळेस नावं ठेवायची. या चळवळीतून येणारे लोक यांना पत्रकारिताचं काय ज्ञान, व्यवहार आहे. यांनी यांची चळवळ करावी. जातीयता कमीत कमी घट्ट चिकवणच होती, परंतु त्याही काळात आम्ही त्या
त्या पत्रकारितेला समोरून येण्याचं काम या ठिकाणी जालना शहरात केलेलं आहे. आमच्या सोबतचे बरेचसे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतरच्या काळात 2009 मध्ये मी दैनिक सत्वशील केलं. आताचा काळ थोडासा येईल. या ठिकाणी खंत एक वाटते की काही पत्रकारांची काही भूमिका नसताना सुद्धा ते सुद्धा लोक या क्षेत्रात घुसले. सगळ्या गोष्टीनं कमतरता त्यांच्याकडे, तरी सुद्धा या पत्रकारितेमध्ये ते येण्याचा प्रवेश केला. हा काय धंदा नाहीये. हे काम तोच करू शकतो ज्याच्यामध्ये धमक आहे, ज्या व्यक्तीला समाजसेवेची वेळ आहे, जो काहीतरी बोलू शकतो, काही करू शकतो. मी या देशाचा एक नागरिक म्हणून काहीतरी खारीचा वाटा उचलणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून हे पत्रकारिता या ठिकाणी केली पाहिजे. हा चौथा स्तंभ म्हणून येथे मानला गेलेला सर्वात मोठा त्या पत्राच्या माध्यमातून आपण जे लिहितो, आता साईनाथांनी सांगितलं, आपण जे लिहितो आम्ही वाचत असतो, परंतु आपण काय लिहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे याचं सुद्धा भान आपल्याला असलं पाहिजे. मी टीका करणार नाही आणि कुणाला राग आला सर येऊ द्या, मी काय मागू मागत नाही. आम्ही थोडंसं एक वेगळ्या किस्मत लोक, मुवमेंटचे लोक. काही मंडळी असे नवीन काय आले. आता आम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रातून राजकीय क्षेत्रात काही इच्छा दाखवायला दादा देता का छापता, काही देता का छापता, अशी सुद्धा वर्तन करणारे काही. तर ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. चौथा स्तंभ आहे आपल्या शहराच्या विकासाचं काम. आपण संपादक असेल, पत्रकार असेल, त्यांनी योग्यतेने केलं पाहिजे. काही अपवाद असतील, मी सर्वांनाच इथे नाव ठेवणार नाही. सगळे आपण बंधू आहोत, सर्व भाऊ आहोत, एकाच क्षेत्रातले लोक आहोत. आणि वार्षिक या ठिकाणी विकास जे बागडीचे काम करतात या ठिकाणी एकत्र येण्याचा कमीत कमी आपण एका वर्षात तरी गेट टुगेदर करतो. या ठिकाणी मी विकास बागडीचं खरंच अभिनंदन करतो की ते निदान वार्षिक एका वर्षात तरी आपण एकत्र येऊन कमीत कमी चेहरे दिसतात आपल्याला. आता बऱ्याचशा संघटना आल्या, बऱ्याचशा काही वृत्तपत्रकारितेच्या छायाचित्रकारांच्या संघटना तयार झालेल्या आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने वेगळे वेगळे कार्यक्रम करत असतो. या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या ज्या वेळेस पत्रकार बंधूंना आमच्यासारख्यांची बिलकुल काही मदत लागली त्यावेळेस एकच मोठा कार्यक्रम घ्या. आणि जालना शहरामध्ये सध्या घरात पाणी येण्यापेक्षा दारात पाणी येते. बरोबर आता बोलले सायनाथचे. आता आम्ही आलो होतो, सगळं मस्तकडावर पाणीच पाणी, ते सुद्धा छापलं गेलं पाहिजे, बोललं पाहिजे. इलेक्ट्रिकच्या तारा लोंबकळला, त्याच्यावरही सुद्धा दानम साहेब तो विषय सुद्धा घ्या, मार्गी लावा सांगे. आपण ठिकाणी प्रत्येक बाहेरचे लोक यायला तयार नाहीत आता जालन्यामध्ये. तुम्हाला जानने की बच्ची करने की नाही बोलता, पुरा धूल का चालना है, धूल का चालना है. इतके कोट्यावधी रुपये आणतात आमदार, खासदार, मंत्री, मिनिस्टर, हे सगळे. ते पैसे जातात कुठं? आता आपली महानगरपालिका आहे, यावर सुद्धा थोडासा प्रकाश टाका. त्या स्थानिक स्वराज्यामधून काय होतंय काय नाही नेमकं आपण बघितलं पाहिजे. यावर सुद्धा खूप काही बोलण्याची वेळ आहे, परंतु या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकाचे खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. आपल्यामध्ये उपस्थित असलेले अनावधाने आमच्याकडनं सत्कार राहून गेला असे
राजेशजी गौड यांचा सत्कार करावा असं मी सॉरी मामा हा ना दहातोंडे साहेब करावा. त्याचप्रमाणे खानापूरकर साहेब आपल्यामध्ये आहेत, त्यांचा देखील सत्कार त्यांनी स्वीकार करावा. कारण गाडी वळवायला मेरा है दानवजी, हर चीज़ का एक प्लेटफॉर्म होता है, वो वहीं पर अच्छी शेर व शायरी का एक प्लेटफॉर्म होता है, वहाँ पर शेर व शायरी का और दूसरा कुछ काम होता है. अभी इसके जो बातें सामने आई है, बागली जी जैसे मेरे छोटे भाई हैं और जैसा लोग मुझे अन्ना के नाम से पहचानते हैं वैसे कई लोग बागली जी के नाम से पहचानते हैं. यहाँ पर कुछ बातें आई हैं. अभी सबसे पहले साइनाथ उन्होंने कहा, अभी कुछ गेवंती जी ने कहा, क्योंकि मैं पिछले 25 सालों से पत्रकारिता के क्षेत्र में हूँ, लेकिन उर्दू पढ़ते रहता हूँ. लेकिन मैं इस पर खुशी महसूस करता हूँ कि मैंने उर्दू पत्रकारिता को मराठी पत्रकारों के अंदर एक पहचान दी. ये मेरा सबसे बड़ा आउटपुट है. उर्दू पत्रकार मेरे से पहले बहुत सारे आए हैं, लेकिन वो अपने आप की जगह वो मराठी पत्रकारों के दरमियान में नहीं बना सकते, कहीं पर मिक्स नहीं बना. मैंने सब इसके पहले भी जो हमारे बुजुर्ग पत्रकार थे जाना, उनसे भी कहा कि हमको सबसे काले से काला मिलाकर चलना. अब आज मैं इस बात पर खुशी महसूस करता हूँ कि हर मराठी पत्रकार संघ हमको याद करता है. मैं सभी पत्रकारों को आज के इस दिन पर, पत्रकार दर्पण दिन के ऊपर जो राजवाड़ी जी ने प्रोग्राम रखा है, उसके लिए सभी पत्रकारों को, संपादकों को और हमारे जितने ज्येष्ठ लोग यहाँ पर मौजूद हैं उनको मुबारकबाद देता हूँ. और सिर्फ दो बातें कहूँगा पत्रकारों के ताल्लुक से. जैसे पिछले साल भी मैंने कहा था कि पत्रकार की पहचान उसके अपने कलम से है, इसलिए हमारे को लोगों ने जानना भी सिर्फ कलम से ही चाहिए. जो छपेगा वही आपकी शनाख्त बनेगी, वही आपकी संबल बनेगा, वही आपकी पहचान बनेगी. अभी जैसा अन्ना ने बात कही कि कलेक्टर साहब ने फौरन सुबह ही पेपर में छप के आने के बाद 10:30 बजे एक्शन लिया. अन्ना आज भी होता है, लेकिन ये जो संबंधित अधिकारी है, एक्शन लेने का काम उनका है. हमारा काम सिर्फ लोगों के सामने लेकर आया. आज भी उसकी मिसालें मिलती है, लेकिन जो संबंधित अधिकारी है वो एक्शन लेने के लिए तैयार है. अभी गुज़िश्ता 1 महीना पहले अगरचे के हमारे विकास बागड़ी जी का पेपर साप्ताहिक है. मैं यहाँ पर यानी बागड़ी जी का प्रोग्राम है इसलिए नहीं कह रहा हूँ. बागड़ी जी को एक पत्रकार की हैसियत से जो उन्होंने काम किया, छोटा सा काम, लेकिन अधिकारी ने एक्शन लिया. वो क्या था, अभी हमने देखे भाई गैस सिलेंडर वाले 850 की जगह 811 रुपये की जगह 850 रुपये ले रहे थे. बागड़ी जी ने उसको पेपर में डाला, लोगों के सामने आया. कलेक्टर ने 8 तहसीलदारों को लेटर निकाला. बागड़ी जी ने छापने का काम कर दिए, एक्शन लेने का काम कलेक्टर ने किया. तो पत्रकार आज भी अपनी पत्रकारिता की भूमि को बहुत बखूबी अंजाम दे रहा है. ठीक है, कुछ अपवाद हो सकते हैं, जैसा हमारे गेवंती जी ने बोले, ये हो सकता है हर क्षेत्र में, चाहे आप पॉलिटिकल ले हो, चाहे सामाजिक ले हो, चाहे हर क्षेत्र में कुछ अच्छे बुरे लोग होते हैं. लेकिन आज जो लोकशाही मजबूत है, जो जमहूरियत मजबूत है, वो सिर्फ और सिर्फ मुल्क की सहाफत एंड पत्रकारिता की बिना पर मजबूत है. आज हम देख रहे हैं कैसे माहौल चलते हैं, लेकिन पत्रकार ही है जो इस जमहूरियत को रास्ते पर लाता है, अगर वो भटक रही भी है. अभी हमने मई के अंदर
पार्लियामेंट्री इलेक्शन देखे, फेस करें, क्या हुआ वो भी हम जानते हैं। असेंबली इलेक्शन देखे, इसमें क्या हुआ वो भी जानते हैं। तो इसमें कहीं ना कहीं पत्रकारिता का अहम दखल है। तो इसमें हमको मायूस होने की जरूरत नहीं है। जो कुछ बातें कही गई मैं उसको वेलकम करता हूँ, चाहे वो घेवंती साहब का हो, चाहे साईनाथ जी चिन्ना करो, या हमारे समाज के जिम्मेदार लोग। लेकिन हिंदुस्तान के अंदर पत्रकारिता ने हर दशक में या हर दौर में अपनी भूमिका बहुत अच्छे से अंजाम दी है। मैं ये बहुत जिम्मेदारी से बात बोल सकता हूँ, जिसकी सबसे पहली मिसाल हमको आज़ादी के दौर से मिलती है, फिर बाद में इमरजेंसी रहो, फिर 90 का जो डिकेड्स है उसमें आप देखो कि पूरी जो पिछली 100 साल की जो हिस्ट्री है उसमें जितने भी चेंजेस देश के अंदर आए हैं उसमें अहम दखल जो है तो वो पत्रकारिता का है। और आज भी मैं ये बहुत जिम्मेदारी से बात कह सकता हूँ कि हिंदुस्तान की पत्रकारिता अगरचे के हम ग्लोबल लेवल पर कहीं ना कहीं कम है, इसलिए उसमें हम देख रहे हैं कि हमारा जो म्यार है या जो हमारी प्रामाणिकता है वो कहीं कम हो रही है, इसमें कोई दो राय नहीं। लेकिन भारत की पत्रकारिता ने ग्लोबल लेवल पर भी अपने आप को मनवाया है, ये हम कह सकते हैं। कुछ कम हुआ इसमें कोई दो राय नहीं। अब ये जो पत्रकारिता पर इफेक्ट है वो कहीं ना कहीं पॉलिटिकल इफेक्ट्स होते हैं, कहीं ना कहीं इकोनॉमिकल इफेक्ट्स होते हैं, जो पत्रकारिता उससे मुतासिर होती है, ये बात नहीं। तो अल-मुख्तसर कि पत्रकार ने कभी भी अपनी जिम्मेदारी से फरार इख्तियार नहीं करना चाहिए। जो एक्सपेक्टेशंस आपसे है, क्योंकि आप समाज का आईना है, लेकिन एक बात भी है कि आपका काम सिर्फ बताने का है। समाज के चेहरे पर अगर दाग है तो समाज को अपने हाथ से साफ करना। आईना अपना हाथ निकाल कर आपका चेहरा साफ नहीं करना, ये साफ बात है। आईना आपके सिर्फ दाग दिखाने के काम कर सकता है। दाग को साफ करने की जिम्मेदारी है समाज की। आप पूरा पत्रकार को जिम्मेदार बनाकर खामोश नहीं रह सकते। किसी के घर के सामने पानी जा रहा है और उसके घर के सामने नल नहीं आ रहा, घर में नल नहीं आ रहा है, तो उसका भी काम है कि खातिर निवेदन ले जाकर नगर पालिका के अंदर देना चाहिए। पत्रकार के नाम पर सिर्फ ठिकरा फोड़ के फायदा नहीं। आज हम कई बचपन से पढ़ते आ रहे हैं कि जर्नलिस्ट जो होता है वो समाज का आईना होता है। तो आईने की बात को समझना कि आईना आपके दाग दिखाएगा। आप अगर उसके सामने खूबसूरत हैं तो आपको खूबसूरत बताएं, अगर आप दागदार चाहेंगे तो दागदार बताएं। उसमें आईने का कोई दोष नहीं। हाँ, आईने की जो जिम्मेदारी है वो आपके चेहरे को बताने की जिम्मेदारी है, और सिर्फ आपको शो करेगा। आप बोलेंगे उसने मेरा चेहरा सुधारना, तो ये नहीं हो सकता। और हिंदुस्तान की पत्रकारिता, मैं फिर कह रहा हूँ कि बहुत अच्छे से अपनी जिम्मेदारी को पूरी अंजाम दे रही है। मैं इस दिन के मौके पर सभी पत्रकारों को मुबारकबाद देता हूँ। और जैसा दानव जी ने कहा कि एक शेर सुना दो, एक शेर सुना देता हूँ। कैसा शरीक के गम तक के रोता था साथ साथ, कैसा शरीक के गम था कि रोता था साथ साथ, लेकिन हमारे गम का सबब पूछता ना था। तो सब अच्छे से लिख सकते हैं। शेरो शायरी हमको आती नहीं, इसके लिए आपकी सुननी है। माहौल कोई भी हो, हम तुम्हारे मुशायरे में आते नहीं क्योंकि तुम बुलाते नाही। ठीक आहे, आताच आपल्यामध्ये आलेले तेजस्वी चौधरी यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार बागडे यांच्या मांडेसर आहे, त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। दर्पण दिनाच्या औचित्याने आयोजित आमचे मित्र विकासजी बागडे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो।
कारण दर्पण दिन होऊन आज जवळपास 6 ते आज 11 तारीख. तरीही त्यांनी त्याचा विचार न करता, वेळेचा हे न करता, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतच. व्यासपीठावर आदरणीय सर्व ज्येष्ठ मंडळी, गुणी आणि ज्ञानी सर्व, त्यामुळं मी भाषण वगैरे काही करणार नाही. मी फक्त जे मला लागू आहे किंवा मी ज्याच्याशी रिलेटेड आहे असे फक्त 2 उदाहरणं मी आपल्यासमोर देणार आहे. मी ज्या छोट्या गावातून येतो ते गाव फक्त 1,500 लोकवस्तीचं आहे. म्हणजे केस तालुक्यात. आता तुम्ही जे मस्साजोग ऐकता त्याच्या बाजूला माझं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये आमच्या 40 जणांचा म्हणजे माझ्यासह असा ग्रुप आहे की ते प्रत्येकजण, कोणी तहसीलदार आहे, कोणी MBBS MD डॉक्टर आहे, कोणी जज आहे, कोणी माझ्यासारखा पत्रकार आहे, कोणी टेल्को कंपनीमध्ये आज मॅनेजर आहे, जनरल मॅनेजर माझ्या गावातला. हे सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच आहे की आम्ही सर्वांनी एकच गेल्या 5 वर्षापासून आम्ही करतो ते भाटुंबा या छोट्याशा गावामधून कोणत्याही समाजाचा व्यक्ती असो, त्याच्या जर पालकाला म्हणजे पाल्याला मदत लागत असेल तर त्याला आम्ही 10 लाखापर्यंत सुद्धा मदत आम्ही वैयक्तिक गोळा करतो आणि ते देतो. त्याचे 2 उदाहरणं आम्ही दिलेले. MBBSला एका मुलीची आम्ही पूर्ण फीज भरलेली आणि असंच एक आणखी काम दुर्धर आजारासाठी आम्ही केलेलं आहे. हे झालं गावातलं. दुसरं उदाहरण याच्यासाठी देतो की ज्या परिवारात काम करतो दुनियादारी. माझं छोटं परिवार आहे, छोटं कुटुंब आहे, पेपरही छोटा आहे. मागच्या 6 महिन्यापूर्वी माझ्याकडे एक इन्सिडेंट घडला. माझ्याकडे एक वसुली विभागात वितरण अधिकारी म्हणून चंद्रकांत शहाणे होते. दुर्दैवाने काम करत असतानाच त्यांना अपघात झाला आणि खूप प्रयत्न करूनही म्हणजे त्याच्यात कुठलीही कसर नाही ठेवली, पण दुर्दैव असं आहे मी त्यांना वाचू नाही शकलो. त्याच्यासाठी माझ्या परिवाराकडून दुनियादारी, माझ्या वैयक्तिक आणि जालन्यामध्ये असे खूप दानशूर लोक आहेत. तुम्ही जर त्यांना सांगितलं तर ते भरपूर मदत करतात. खूप मदत केली, पण दुर्दैव असं आहे की ते आम्हाला नाही वाचवता आलं त्यांना. याची माझ्या आयुष्यामध्ये खंत आहे. त्यामुळं पत्रकारामध्ये खूप काही करण्याची क्षमता आहे आणि जालन्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, दोन्ही गोष्टी. तर माझी सगळ्यांना एवढीच विनंती राहील, मी काही फार महान कार्य करतो अशातला भाग नाही, माझी जबाबदारी येते. मी मागच्या 6 महिन्यापासून असं ठरवलं की माझ्या परिवारातलं जर असं काही घडलं तर मी 100% त्याला तनमनधनानं माझ्या परिवाराकडून, माझ्या दुनियादारी परिवाराकडून आणि जालन्याची काही मंडळी आहेत दानशूर त्यांच्याकडून मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील. दर्पण दिनानिमित्त आपण सर्वांना परत एकदा शुभेच्छा. मी थोडा उशिरा आलो कारण हरिभाऊ नानांच्या कार्यक्रमात असल्यामुळे थोडं यायला उशीर झाला. व्यासपीठावर मला बोलण्याची उशिरा येऊनही संधी दिली त्याच्याबद्दल संयोजकाचे आणि आपण ऐकून घेतलं त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दापाटी सर. सर ने हमें हमारे ज्ञान दिलाया है कि हमारे बीच में जो शाने सर काम करते थे वो गुजर गए. तो उसी के आधार पे हमने न्यूज़पेपर में भी बातमी लगाई कि जो पत्रकार जो ज्येष्ठ संपादक हमारे साथ थे एक समय, जो आज नहीं है, उनके लिए भी हमने श्रद्धांजलि कार्यक्रम रखे हुए. तो मैं फुलजन जी भैया को बोलूँगा कि आप मंच पे आके उन लोगों का आदर प्रति 2 शब्द बोलना, उनका नाम लेना चाहिए ताकि अपन उनको भी याद कर सके और उनको श्रद्धांजलि दे सकें. सभी मंच पर उपस्थित आदरणीय सम्मानीय सदस्य और पत्रकार बंधु, पिता समाज के जो सम्मानीय लोग यहाँ पर उपस्थित है. जीवन निरंतर है, शरीर की मृत्यु होती है. जो विचार और कार्य किए जाते किसी न किसी रूप में, जैसा खो खो का खेल होता है, वो आगे किसी व्यक्ति के अंदर में उदित होकर उस कार्य को वो आगे बढ़ाते रहता है. ऐसे ही मानव समाज का विकास हुआ. किसी ने अगर अक्षर लिखा होगा तो का लिखने वाला कोई आया, वो उसको आगे बढ़ाते चला. तो किसी न किसी रूप में हमारे द्वारा सोची गई हमारी विचार, हमारे कार्य किसी दूसरे के पास वो पहुंचते और वहां से वो आगे चलते रहते. लेकिन हम इतना सजगता से उस पर ध्यान नहीं दे पाते, इसलिए हमको लगता कि ये व्यक्ति के अब देहांत हो गया मतलब सब खत्म हो गया. ऐसा नहीं है. उसने इस दुनिया में आने के बाद में जो कुछ किया उसके संस्कार यहाँ पे आज भी उपस्थित है और आगे भी वो रहेंगे.
लेकिन हमारी एक जवाबदारी बनती कि हम लोग एक प्रार्थना अपनी तरफ से हमारे जो पत्रकार बंधु है आज जो फिजिकली हमारे साथ नहीं है उनके प्रति एक प्रार्थना करें, उनकी शांति के लिए हम यहाँ पर ये करें। तो दिवंगत पत्रकार शशिकांत जी पटवारी, सुरेंद्र जी जायसवाल, रमेश जी बागड़ी, उदय जी पटवारी, शेख अली, मनोहर जी बुजाड़े, लक्ष्मण जी पायगावाने, अब्दुल हसन, रमन गायकवाड़, दिगंबर जी शिंदे, गणेश जी जळगावकर, रमेश जी पाटिल, श्री कृष्ण जी भारुका, राजेंद्र जी तिरुके, रतनलाल जी कुरिल, सतीश जी सुदामे, इन सबको भावपूर्ण श्रद्धांजलि यहाँ पर हम लोग सभी पत्रकार समाज के वरिष्ठ नागरिक, मंच पर उपस्थित सभी आदरणीय सम्मानित सदस्य, इनकी ओर से हम यहाँ पर भावपूर्ण श्रद्धांजलि देते हुए ईश्वर से प्रार्थना करेंगे अपने अपने स्वरूप में और 2 मिनट का मौन रखेंगे। ओम शांति शांति शांति। आज के इस कार्यक्रम के मंच पर बैठे हुए हमारे सभी ज्येष्ठ पत्रकार संपादकगण, सामने बैठे हुए हमारे सभी पत्रकार दोस्त, ग्रामीण क्षेत्र के अंदर पत्रकारिता करना ये बहुत ही कठिन कार्य है। शहरी एतबार से सिटी के अंदर जो पत्रकारिता होती है यहाँ बहुत सी सुविधाएं हैं, लेकिन ग्रामीण क्षेत्र के अंदर सुविधाओं का अभाव होने के बावजूद भी पत्रकारिता में जमे रहना, टिके रहना ये एक महत्वपूर्ण कार्य होता है। ऐसे ही परतूर जैसे क्षेत्र के अंदर तकरीबन 1995 से पत्रकारिता में हम मराठी माध्यम से पत्रकारिता की लाइन में काम कर रहे हैं और इस पत्रकारिता के माध्यम से हम अपने क्षेत्र के अंदर जो भी समस्या है, बाधा है, इसको पूरा करने की कोशिश करते रहते हैं और न्याय लोगों को किस तरह से मिलना चाहिए इस क्षेत्र में काम करते हैं। हमारे क्षेत्र के अंदर सीनियर पत्रकार बहुत से हमारे हैं अभी, लेकिन कुछ गुजर भी चुके हैं, जिसमें हमने श्रद्धांजलि अर्पण की है। हमारे श्री कृष्ण जी भारुका जी हमारे उर्दू माध्यम के पत्रकार थे, सैयद खुर्शीद अली, इन्होंने भी अपने कार्य से, अपने लिखान से जो है तो बहुत सी समस्याओं को हल करने का प्रयत्न किया है। आज सभी लोगों ने जो बातें यहाँ पर रखी, मैं उनकी बातों से सहमत हूँ कि आज पत्रकारिता एक बहुत कठिन मोड़ पर आ चुकी है। हम जो कुछ भी लिखान करते हैं, जो लिखते हैं, उसका नोटिस नहीं लिया जाता, या नोटिस लिया भी गए तो उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं होती है और आम लोगों की ये राय होती है कि पत्रकार ने जो भी नजर आ रहा है, समस्या है, इसको लिखते रहना चाहिए। अब लोगों की समस्या अपनी जगह पे है, लेकिन पत्रकारिता और पत्रकार की समस्याओं की तरफ किसी का ध्यान नहीं है। लोग ये चाहते हैं कि पत्रकार ने बस लिखते रहना चाहिए। अब बहुत सी समस्याएं रहती, अब कुछ म्यूनिसिपैलिटी की समस्या है, अभी जो बताया गया कि पानी रास्ते से बह रहा, अब लोग चलते हैं उस पे से, लेकिन उसका कोई नोटिस नहीं लेता। पत्रकार लोग ये समझते हैं कि पत्रकार ने ये देखना और अपनी पत्रकारिता में लिखते रहना। अब फर्ज करो हमने लिख भी दिए तो अब सब लोग थोड़ी जो पेपर पढ़ने वाले होते, हमने लिखा भी, सब कुछ करा,
लेकिन लोग क्या समझते हैं, तुम क्या कर रहे हैं, ये देखो ना क्या हाल हो गया अपने गांव का। और टाइम पड़ा तो लोग अपना जो है तो पैसे ले लेके अपना वोटिंग मारते रहते सिक्के अपना, उनको बोलने को मुंह नहीं रहता। लेकिन पत्रकार की तरफ सबका ध्यान रहता है कि पत्रकार ने ऐसी पत्रकारिता करना, ऐसी पत्रकारिता करना, इस तरीके से उन्होंने काम करना। भले वो बहुत सारी बातें हैं, राजकारणी लोग भी हमारे से बहुत ज्यादा फायदा उठाते, लेकिन जो पत्रकार के लिए उन्होंने सुविधा देना चाहिए, वो जो अपनी जगह पे बाकी रहती, तो इसलिए ज्यादा बोलते नहीं हुए। मैं हर साल भी इस कार्यक्रम में शरीक होता हूँ। तकरीबन बागड़ी जी हमको 4-5 साल से यहाँ पर आमंत्रित कर रहे हैं और हम अपनी तरह से आपके सामने खड़े के 2 शब्द बोलने की कोशिश करते रहते हैं। और बागड़ी साहब ने ये जो दर्पण दिन के माध्यम से जिले के पत्रकारों को जमा करने का जो प्रयत्न किया है, वो बड़ा ही सराहनीय है। अभी ये दानम जी ने बताया था कि लियाकत भाई शेर शायरी बोलेंगे कुछ, वो तो बड़े शायर है, लेकिन मैं शायर नहीं हूँ, लेकिन फिर भी कुछ बातें बोलना चाहता हूँ, इसलिए सुनो। कहाँ है बागड़ी साहब? अरे वाह। मंजिल से आगे बढ़ के मंजिल तलाश कर, क्या बोला गया? मंजिल से आगे बढ़ के मंजिल तलाश कर, जो तुझे दरिया मिल जाए तो समंदर तलाश कर, तुझे दरिया मिल जाए तो समंदर तलाश कर। हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर। ये हमारे बागड़ी जी ऐसे हमारे मित्र हैं, दोस्त हैं, वो हमेशा याद रखते हैं। इसलिए आप लोगों की भी मुलाकातें होती रहती है। इतनी बात बोल के मैं अपनी बात को यही विराम देता हूँ। धन्यवाद। हमारे नायकवाड़ी साहब भी कुछ 2-4 शेर बोल रहे, आओ जी। फिर मुशायरा शुरू हो जाएगा। होटल अपनी है साहब, होटल अपनी। मी यावेळेस सर्व मंचाला विनंती करतो की त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं। सर थोडं पीछे, सर थोडं पीछे, सर थोडं मागे, सर थोडं पीछे। यांच्यातर्फे ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर सन्माननीय बाबूरावजी व्यवहारे यांचा ते स्वागत करू इच्छितात, तर मी त्यांना विनंती करतो। सर्वप्रथम माझ्या बांधवांना माझा स्नेह नमस्कार। मी जास्त वेळ घेत नाही, पण पत्रकारांनी एक पंत सांगतो की जीवनाची ही घडी अशीच राहू दे, जीवनाची ही घडी अशीच राहू दे, प्रीतीचा फुलावर वसंत नाचू दे। कि रामराज में दूध मिला था, रामराज में दूध मिला था, कृष्णराज में भी, आपके राज में चाय मिल रही है फूक फूक के भी। आखिरी में एक शेर बोल के मैं अपना बात को खत्म करता हूँ। ऐ दिले यार, ये हमारे भट्टे साहब के ऊपर है। ऐ दिले यार अर्ज़े हाल ना कर, ऐ दिले यार अर्ज़े हाल ना कर, अपने गम का जरा मलाल ना कर। दोस्ती है अगर रफीक तुझे, तो दोस्तों से कोई सवाल न कर। जय हिंद, जय भारत। हर किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता, किसको जमीनें मिलती तो किसी को आसमान नहीं मिलता, लेकिन अपनी मुकम्मल दौड़ पत्रकारिता के बीच में विकास बागड़ी इन्होंने खोज ली है और जिसको अपना परिवार समझ के वो काम कर रहे हैं। तो मैं मन से विनती करता हूँ कि उनका पेन वगैरह देके स्वागत करें, शुरुआत उनसे करें, भले वो कार्यक्रम के आयोजक हैं। उसके बाद
मैं सभी पत्रकारों का सम्मान करना चाहता हूँ। मैं मंच और तुलजेश जी चौधरी उनसे भी विनती करता हूँ कि कृपया सामने आए। हा त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित सर्वांना देखील त्यांनी भेटी द्यावं। साहेबांजी चिन्हाद्वारे हे जरी नेते असले तर त्यांनी सुद्धा लिखाण सुरू करावं। या कचेरी साहेब यांचं स्वागत करावं। त्याचप्रमाणे भरत्याजी आहे, गोयल साहेब, फुलबाटी साहेब, अहमद नूर सर त्यांनी इंग्रजीत लिहावं। आपल्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट आकाशजी मुदड आहेत, त्यांनी त्यांच्या हिशोबासह इन्कम टॅक्स सोप्या भाषेत लिहावं। कानापूरकर साहेब आहेत, दपाटे सरांचा सन्मान करावा। त्याचप्रमाणे पाठीमागे उकडे साहेब, एखंडे साहेब, दहातोंडे मामा, घेवंदे साहेब, देवडकर साहेब, राजीवजी गौड, शफी भाई, मधुकर कुळेजी, मी मंचाला विनंती करतो की त्यांनी सदानंद देशमुख अशोकजी मिश्रा, ती आशीषजी तिवारी, डॉक्टर भरतजी मानकर, ओम प्रकाशजी शिंदे, देता है दादा कादरी साहेब, देवचंद सावरे, पुरी लखारा साहेब, नाईकवाडे साहेब, कुरेशी साहेब, शिवाजी बावणे, राहुल, अच्युतजी मोरे, गणेश काबरा, त्यांच्या सोबत असलेले आमचे मित्र, जगदीशजी गौड़, अंकुशजी गायकवाड़, कृष्णाजी पठाणे, गायकवाड़ से उदावल, सामने से
ज्ञानेश्वरजी ढोबळे, नरवडे साहेब, पाखरे साहेब, लेखनीचा दणका चे संपादक आपले माहिती कार्यालय तर्फे प्रतिनिधी ढोबळे साहेब, तातडे साहेब, तुमचं नाव वैष्णवजी, रहीम भाई, नदीम गणेश दाड साहेब बदनापूर विशेष आलेले, अनिल व्यवहारे, गणेश जाधव, पीटीआयचे योगेश काटफळे, सुनील नरवणे, जागडे साहेब, भगवान सांबळे, लेबीजी निर्मल, क्या बात है, श्लोक खर्डेकर, गोमतीवाले, अभय भैया यादव यांना विनंती आहे की त्यांनी आपला सन्मान स्वीकारावा. नमस्ते मॅडम. अभयजी गौर, आपले अभयजी यादव, एक विशेष सत्कार बाकी आहे ना, भगवान सांबळे करते भगवान सांबळे या रेल्वे संघर्ष समिती त्यांच्यामुळे ज्ञानेश्वरजी ढोबळे नगरसेवक के अपने पहले पत्रकार भी और नगरसेवक भी ढोबड़े साहब भाजपा के नगरसेवक के साप्ताहिक यानी लिस्ट यावेळेस आपल्यामध्ये रेल्वे संघर्ष समितीचे विरोधी साहेब आहेत. नगरसेवक आहे अपने एक पत्रकारिता नगरसेवक आहे 2 मिनिटं परिचय तर त्या साहेबांना माहिती नाही काय माहिती नाही ना बरोबर 2 मिनिट परिचय नगरसेवक बीजेपी की चुनका है वो अपने पत्रकार के पेपर याद ही करूंगा. मानशक्ती जांभेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि व्यासपीठावर असलेले सर्व माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी, बंधू आणि या जिल्ह्याचे लोकशाहीचे चौथ्या स्तंभाचे सर्व मानकरी. खऱ्या अर्थानं मी एक लोकप्रतिनिधी नगरसेवक असता त्यापूर्वी सन 2011 साली मी स्लम एरियामध्ये राहतो आणि तिथे एक झोपडपट्टी समितीनगर आहे आणि
त्या झोपडपट्टीतल्या काही रहिवाशांना एक सत्ताधारी असताना तेथील जागा, तिथे घरं असताना ती जागा शासनाकडून एका व्यक्तीनं ती अलॉट करून घेतली होती आणि तिथलच्या त्या वस्तीतल्या लोकांना तिथून बेघर करण्याचा प्रयत्न केला होता. ते तिथलचे अतिक्रमण काढा म्हणून ती मोहीम त्यांनी हाती घेतली होती, कारण की त्यांना ती जागा त्यांच्या एक संस्थेसाठी ती लागत होती. खऱ्या अर्थानं मी तहसील ऑफिसला एक पिटिशन रायटर म्हणून काम करत होतो. नगरसेवक होण्यापूर्वी गेल्या 2005 ते 2016पर्यंत मी तहसील ऑफिसला एक दस्तलेखक पिटिशन रायटर म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी हा प्रसंग आला आणि त्या प्रसंग आल्या कारणानं आणि काही बेघर लोक होत असल्या कारणानं मी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडं सदरील लोक इथे गेल्या 20 वर्षापासून राहतात आणि त्यांना रेग्युलाइज करा, त्यांना शासनाने नियमित करा अशी मी मागणी त्यावेळेला केली होती. आणि तत्कालीन आपले काही न्यूज चॅनलचे काही लोक होते, आपलेच पत्रकार बंधू होते आणि त्यांनी त्या व्यक्तीची, ज्यांनी ती संस्थेकडे जागा मागणी केली होती, कलेक्टरकडे त्यांना अलॉट झाली होती आणि ती जागा केवळ कागदोपत्री सहा नसल्याचं दाखवलं होतं. वास्तव पाहता तिथं घर होतं आणि ते घर होते आणि ज्या वेळेला कलेक्टरने ती अलॉट झाली, आम्हाला अतिक्रमण बाहेर त्यांना काढायचं ठरवलं आणि त्या संदर्भात ज्या वेळेला नागरिकांनी मिळून कलेक्टरकडे निवेदन दिलं आणि ते निवेदन देत असताना त्यांनी बाईट घेतली आणि बाईट घेत असताना इलेक्ट्रिक मीडिया होती, त्यांनी त्या संस्था चालकाचा बाईट त्यांनी घेतली, परंतु जनतेची बाईट घेत असताना त्यावेळेला त्यांचा आवाज दाबण्यात आला. म्हणजे काय केलं की त्यांनी काय म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेला त्याचा आवाज म्हणजे स्पीकर्स त्यांनी ऑफ केलेला होता. ते काय फक्त त्या तोंडाने ते बडबडत होते आणि त्यावेळेला मी ती बातमी वृत्त पाहिलं दुसऱ्या दिवशी, तर त्यावेळेला खरंच जनतेचा आवाज दाबला गेला असं मला वाटलं. मग मी ही बातमी किंवा हे वृत्त माझ्या वडिलांना सांगितलं. वडिलांना म्हटलं की मी असं झालंय. ते म्हणे जर कोणी आपला आवाज दाबत असेल तर तुला काय झालं म्हणजे तू स्वतःचा पेपर काढ, स्वतः ते मी आणि जनतेसमोर शासनासमोर मांड. त्या गोष्टीतून मी प्रेरित होऊन मी त्या वृत्तपत्राच्या किंवा त्या त्यावेळेस एमसीएन चॅनल होता, JCC चॅनल होता, त्या चॅनलच्या किंवा त्यांची एक आपले जाहिरातदार असते किंवा त्यांचे वरिष्ठ संबंध असते, त्यामुळं ते आवाज कदाचित दबला असावा असं समज केला आणि मी त्यावेळी 2011 साली मी स्वतः असं साप्ताहिक जालना सम्राट नावाचं वृत्तपत्र काढलं आणि त्याच्यानंतर वारंवार मग जे काही शंकरनगरचं आमचं एक प्रकरण आपण शंकरनगर ऐकलं असेल, शंकरनगर विकलं म्हणून एक बातमी लागली होती त्या काळी. मग तिचंही वृत्त आपण जनतेसमोर मांडलं, शासनासमोर शासन दरबारी मांडलं आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. सामाजिक काम करत असताना मी छोटा कार्यकर्ता, मी काम करत असताना जनतेनं मला ते माझे काम पाहिलं. तहसील ऑफिसचे छोट्या मोठ्या लोकांचे काम करत होतो, वृत्तपत्राच्या छोट्या मोठ्या कामातून लोकांनी मला ते वर उचललं आणि तुमच्यासमोर एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं ठेवलं. खऱ्या अर्थानं त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि ती घटना घडली त्यामुळं मी वृत्तपत्राच्या मला आवड निर्माण झाली आणि मी या क्षेत्रात आलो. तुम्ही सगळ्यांनी मला जीव लावला, प्रेम लावलं. माझे काही नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही आंदोलन झाले त्या काळी सुद्धा आपल्या सर्व पत्रकारांनी मला खूप प्रेमाने त्याच्या बातम्या लावल्या. माझ्या जो भूमिका आहे ती सुद्धा स्पष्टपणे मांडली. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं धन्यवाद करतो. तसेच आज इथं आयोजनकर्त्यांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संपूर्ण नाही ते तरीच सांगतो. मी ज्ञानेश्वर मालनबाई रावसाहेब ढोबळे, राहणार संजयनगर, जुना जालना. माझ्या साप्ताहिकाचं नाव साप्ताहिक जालना सम्राट. आपलं साप्ताहिक सन 2011चं आहे आणि गेल्या 14-15 वर्षापासून 14 वर्ष झाली आपल्या साप्ताहिकाला शासन यादीवर आहे. धन्यवाद. बहुत बड़ी बात है कि हमारे साप्ताहिक के अंदर भी एक नगर सेवक है, क्योंकि हर नाम साप्ताहिक को ऐसा छोटी किसी भी नज़र से देखा जाता है. तो हमारे लिए, मेरे लिए गर्व की बात है कि साप्ताहिक संगठन के अंदर हमारे एक नगर सेवक है. हमारों को एक गर्व की बात है कि अपने दैनिक संगठन के अंदर हमारे साथ वाइस चेयरमैन है JPC बैंक की. ये बहुत बड़ी गर्व की बात है कि क्योंकि ऐसे आपने कोई लेते नहीं ना. मैं एक बात बोलना चाहता हूँ, ये जो 4 पद है स्वीकृत सदस्य के कहाँ नगर पालिका में, ये समाज सेवा के वास्ते होते हैं. भाई हम डॉक्टर, इंजीनियर, वकील, पत्रकार ये अपने को लेते नहीं, लेकिन फिर भी हमारे भारतीय साहब वाइस चेयरमैन हो गए, ये बहुत गर्व है हमारे.
हमारा ढोबळे साहब नगरसेवक हुए कि घरगुती बात अपनी. आणि या काळामध्ये साप्ताहिकाच्या दरम्यान काही अडीअडचणी आल्या, त्या काळी मला विनायकराव दहातंबे साहेब यांनी मदत केली, त्याचेही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. यावेळेस येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास बागडे आता लढतील की काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे. असो, त्यांना शुभेच्छा आमच्या. यावेळेस मी मीडियामॅन मितवा यांचा सत्कार राहिलेला आहे. मितवा यांनी सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये भगवान निकम पण आलेले आहेत, त्यांनी देखील त्यात पत्रकारांचा सहभाग पाहिजे. त्याचं कारण असं आहे की रेल्वेची जी काही पत्रकारांची सवलत होती ती केंद्र शासनानं बंद केलेली आहे. त्याच्यामुळे या लढ्यात रेल्वे संघर्ष समितीला पत्रकारांना सोबत आपण देखील पत्रकारांनी आपण सर्वांनी मिळून साथ द्यावी यासाठी आपण सर्वांनी ठीक आहे. एक विशेष सत्कार इथे ठेवण्यात आलेला आहे. राहुलजी अग्रवाल, संजयजी भगत, मयूर अग्रवाल, संजयजी भगत, गणेश भैया लोटे, सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांच्या वतीने एक विशेष सत्कार ठेवण्यात आलेला आहे. भोजन करके जाओ. एक हफ्ते तक ऐसा बागडे अध्यक्ष या तुम्ही पुढे आता कोणी नाव घ्यायला तर मी काय करू मला काय. हमारे दानव जी के लिए एक शेर कि वो समंदर था सबकी प्यास बुझाता रहा मगर, वो समंदर था सबकी प्यास बुझाता मगर किसने भी उसकी प्यास की जानिब नहीं देखा. लेकिन आप देख लिए ये अपने खांडेकर साहब पुढे असं निर्मल कोण राहील नाही हो सर कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. आदरणीय मंच आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, आज आपल्यासमोर 2 शब्द बोलण्याची संधी मिळाली याबद्दल आपले आभार मानतो. काय फोटोग्राफीचा व्यवसाय करताना आपल्या सर्वांची साथ मिळाली, त्यामुळे आज मी एक चांगल्या ठिकाणी, आज माझी 2 मुलं, माझा 3री पिढी माझे हे काम करते. त्यामुळे मला हे सांगायचं आमच्या फोटोग्राफर बंधूंना की तुम्ही हे काम करताना लक्षात ठेवा, ह्या समोरच्या व्यक्तीबद्दल तुम्ही याचे विचार करू नका, त्याच्या कामाबद्दल त्याचा विचार करा. आणि त्याबद्दल आता मला एक गोष्ट आठवत जाते की 1981 मध्ये अंतुले सरकारचं इथं स्वागत होणार, जालन्याला सर्व पक्षीय लोक स्वागत करणार होते आणि मराठवाडा पेपरचे आनंद भालेराव त्यावेळेस मला म्हणाले
की बाबू हा कार्यक्रमाचा फोटो आम्हाला केव्हा मिळेल. आता ब्लॅक अँड व्हाईटचा पिरियड, त्यावेळेस कोणी अशी नवीन मशिनरी नव्हती. मी त्यांना बोलून गेलो, मला साहेब कार्यक्रम चालू असेल आणि फोटो आपल्या हातात मिळेल. ते म्हणलं काय काय बोलतोय हा. त्यांच्यासोबत 3-4 ऑफिसर होते. ते म्हणलं काय बोलतो. मग अंतुले साहेब बोलायला उभे राहिले आणि मी ताबडतोब स्टुडिओमध्ये पळालो. म्हणजे सायकल होती, सायकलवर पळालो आणि रोज कम्प्लीट होण्याची वाट बघितली नाही. रोज ताबडतोब डेव्हलप करून त्यांनी निगेट तयार करून तो फोटो तयार केला, त्यांच्या हातात पडून त्यांनी पाठ थोपवली. बाबराव म्हणजे मला सांगायचं आहे की आपण जो व्यवसाय स्वीकारतो त्या व्यवसायामध्ये इमानदारीनं काम करायचं हे महत्त्वाचं आहे. आणि ती इमानदारी मी केली आहे म्हणून मी आपल्याला सांगतो. म्हणजे बरं काय होतं माहिती आहे का की आपल्या या व्यवसायामध्ये किंवा आता आपल्या या समुदायामध्ये एक हा विचार आहे की जो व्यक्ती, आता मला हे सांगा, मी या स्टुडिओमध्ये 20 रुपये महिन्यात झाडू मारायला होता. हाच बॉम्बे फोटो स्टुडिओ, इथं 20 रुपये महिन्यात झाडू मिळाला मला. त्यावेळेस मला व्हिडिओ कॅमेरा आणायचा. महाराजांना मी मालकांना फोन केला, मला व्हिडिओ कॅमेरा घ्यायचा. मालक म्हणले व्हिडिओ कॅमेरा माहिती आहे तुला. म्हणलं हो. किती आहे. म्हणलं 60,000 रुपये. हां, तू जमा केले का एवढे. म्हटलं हो केले. माझ्या एका मित्रानं मला अर्थसहाय्य केलं आणि मी तो कॅमेरा मागवला. तो कॅमेरा मागवल्यानंतर मी त्याचे जे फोटोग्राफी जी आहे ती फोटोग्राफी इतकी व्यवस्थित, म्हणजे स्वतःची तारीफ करत नाही, पण त्यावेळेस समजा एखाद्या लग्नाचा ऑर्डर जर आला तर त्याची आधी पत्रिका मागवतो. त्या पत्रिकेचं पूर्ण टायटल आधी त्या कॅसेटमध्ये करायचं आणि त्याच्यानंतर अगदी त्या सुरुवातीला त्या मुलीला बोलवून त्याच्या मैत्रिणी आजूबाजूला बसवून तर त्याला हात असा करायला होतो. हातावर तर मेहंदी असायची. मग गोरे गोरे हाथों में मेहंदी लगा के नैनों में कजरा डाल के चली गोरी दुल्हन पिया से मिलने अपना घूंघट छोटा सा निकाल के. म्हणजे इथून सुरुवात तर कॅमेऱ्याची लग्नाची असायची आणि त्यावेळेस तर लोकांनी इतका आनंद घ्यायचा. मी आपली ती कॅसेट तयार झाली म्हणजे मग म्हणायचो साहेब आपण घरी केव्हा असाल. पण रात्री 8 वाजता असतो म्हणून मी आपली कॅसेट तयार झाली मी घेऊन येतो. अरे बाबूराव आमच्याकडे विशाल नाही, मी माझ्याकडे आहे, मी विशाल घेऊन येतो. विशाल घेऊन ती कॅसेट दाखवायची. त्यावेळेस त्यांच्या घरातले सर्व लोक इतके आनंदित असायचे. तर अहो मारवाडी समाजमध्ये स्त्रिया जी आहे म्हणजे सगळ्याच की आपल्या नवऱ्याचं नाव आपल्या समोर घेत नाही. त्या ते ज्यावेळेस कुमाराच्या इथं ते वे आणायला घ्यायचा त्यावेळेस तिथं हे नवरदेव मंडळी नसायची. या प्रत्येक स्त्रीला मी त्यांचं नाव घ्यायला लावायचो आणि ते नाव घेताना मग ज्यावेळेस कॅसेट ते बघायचे त्यावेळेस ते हसायचे खूप. कारण हो म्हणजे त्यामध्ये या राजस्थानी समाजमधून मी सर्व त्याचं निरीक्षण बारकाईने निरीक्षण करायचो. त्याच्यामध्ये कसं आहे बरं का की मला किचनमध्ये सुद्धा जाण्याची परवानगी होती की माझं तिथं मी जवळ केली होती. त्यावेळेस मग मी गेलो शेवटी बाबूराव जे मग त्यावेळेस ते त्यांचे ते याच्या खेळाचे वगैरे पहिलो तो खेळो मंडळी मामाजी नव्याजी असं होता ते शेवटचं पिंड सातो फेरो मंडळी होई रे पराई. जोपर्यंत आनंद ते याच्यामध्ये होता मग ते शेवटचं खेळ ऐकला की ते थोडंसं स्तब्ध व्हायचं. आणि मग त्यावेळेस मुलगी रवाना होती त्यावेळेस मग पागुल की से देखी जा क्या तुझको कोई संसार मिले. म्हणजे इतकं तर सगळ्यांच्या डोळ्यातून असं यायचे. माझं म्हणायचे बाबूराव कॅसेट छान झाली. म्हणजे मला सांगायचं आहे की जितक्या मेहनतीनं आपण हे काम करू ते तितक्या मेहनतीनं आपलं परमेश्वर आपल्याला बरोबर देतो आहे. परमेश्वर आहे, परमेश्वर नाही, परमेश्वर आहे तो देतो आपल्याला. फक्त आपण इमानदारीनं काम करायचं एवढं मला म्हणायचं आहे. आणखी मी आपल्यासोबत आलो याबद्दल मला आपल्या सर्वांचं
आपल्या सर्वांचं आशीर्वाद मागतोय बस. तर मी मंठा येथून आलेले संदीप गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकार करावा. त्याचप्रमाणे गजानन माळकर, अतुल खरात, महादेव जामकर, नटवर किल्लेदार, शकील भाई पण आपल्यामध्ये आहेत, त्यांनी देखील सत्कार स्वीकारावा. शिवाजी म्हस्के यांनी देखील सत्कार स्वीकारावा. चलो मस्के साहेब, हमारे घर को जाने का है. मयूर अग्रवाल आणि गणेश रुटे यांचा देखील विशेष सत्कार आहे. आपल्या सामाजिक कार्यातून ते जालन्याचा विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांचा विशेष सत्कार यावेळेस करण्यात येत आहे. मयूर अग्रवाल आणि गणेश रुटे. महानगरपालिका आतल्या हातात घ्यायला पाहिजे, मागून झालं पाहिजे. यावेळेस आपण शेवटच्या सत्राकडे जात आहोत. आभार प्रदर्शन. यावेळेस मी आभार प्रदर्शन करण्यासाठी विकासजी बागडी. सम्माननीय सभी पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार, मंच पे आए हुए हमारे आदरणीय गुरु भाटिया साहब, रवि जी बांगड़, गोयल जी, हमारे बाबूराव जी व्यवहारे, लियाकत अली खान साहब, छानापुरे साहब, उपरे साहब, दातोंडे साहब, पेशंडे साहब, राजेश जी गौड़, हमारे दिनकर जी घेउंदे साहब की एक बात है कि हर साल ये सर्वपक्षीय अम्बेडकर जयंती का कार्यक्रम करते हैं, जिसमें सभी पक्ष और सभी नेताओं को बुलाते हैं. बहुत बड़ी बात है अपने आप में. और हमने इसलिए उनको बुलाया क्योंकि साहब ने क्या हर वक्त पत्रकारों के वास्ते खड़े रहते हैं. जब हमारे को बाइट नहीं मिलती, कोई सवाल उठाने वाला नहीं रहता, उस समय हम दिनकर भाऊ आगे करते कि भाऊ हमारे को कहते आप भाई कोई सवाल उठाओ तो हमको बाइट मिलेगी. हमारे रमेश सर भी है, बहुत अच्छे उठाते. दूसरी बात, हमारे जो कार्यक्रम में हमारे को सहयोग करते हैं माननीय घनश्याम सेठ गोयल, माननीय सचिन सेठ अग्रवाल, राजेंद्र जी भालुका, कैलाश सेठ लोहिया, सूरतन जी मुंदड़ा और तुलजेश भैया, अमित जी आनंद, डॉक्टर ओम अग्रवाल, ये सब अपने सुख दुख में खड़े हैं. जिंदगी में हर चीज के लिए आधार रहता है. आधार के बगैर तो हम मंडप भी नहीं खड़े कर सकते, कार्यक्रम कहाँ से देंगे. तो मैं इनका विशेष एक आभार मानूंगा कि पत्रकारों के वास्ते खड़े रहते हैं. आने वाले साल भी आप हमारे लिए खड़े रहो, क्योंकि गणपति बैठेगा तो सब कुछ सहयोग से बैठेगा ना. अध्यक्ष के घर से गणपति नहीं बैठता, ये बात ध्यान रखो. अध्यक्ष गणपति बैठाएगा लेकिन उसके घर से थोड़ी बैठाता है, सहयोग रहेगा ना. बिल्कुल बिल्कुल मान्य. बाकी लोग जो है पत्रकार का प्रसाद नहीं मिलना ये डर से सहयोग करते, हम प्रेम से करते, तब फर्क है. लेकिन हमारे कार्यक्रम में पहली बार कोलवाटी जी आए. कोलवाटी जी जेपीसी बैंक के 15 साल ये थे संचालक, और एक बार वो वाइस चेयरमैन रहे वाले, प्रभारी चेयरमैन रहे वाले. बहुत बड़ी बात है. कोलवाटी जी हर साल आते जाओ. और आप सभी को मैं आभार प्रदर्शन करता है कि भाई 5 साल से आप मेरे वास्ते आ रहे थे, ये पांचवी बार आप आए और इतने पत्रकार आए, ये बहुत बड़ी बात है. मंठा से, परतूर से, सभी जगहों से मेरे वास्ते आते. इतना प्रेम बोलो तो मेरे को आज इस बात का दुख हो रहा है कि मेरे माँ बाप मेरे को बोलते थे अरे विकास को अकेला है, तेरा क्या होगा. आज अगर मेरे माता पिता रहते थे तो मैं उनको लाके बताता था कि विकास के पीछे कितने लोग हैं. क्या जिसके कार्यक्रम में बैठने की लोगों कम पड़ती वो विकास अकेले रहेंगे क्या. जिसके कार्यक्रम में पूरे जिले से लोग आते हैं वो विकास अकेले रहेंगे क्या. आज माँ बाप पे होंगे तो देख रहे होंगे ऊपर से कि विकास अकेला नहीं है. सबका साथ सबका विकास. दूसरी बात मेरी विशेष विनंती है कि देखो, सत्कार देना ये संगठन का काम है.
आपको बुलाना, आपको सत्कार देना ये संगठना का काम है। लेकिन मेरे भाइयों, एक बात का दुख होता है कि अपना भी कुछ फर्ज है। अपन जिस संगठना का सत्कार स्वीकार करते हैं, वो संगठना जब सवाल उठाती, वो संगठना का जब अधिवेशन रहता, उस संगठना का जब मोर्चा रहता और उस संगठना की जब कार्यक्रम रहता, तो सब 100 लोग आते, उसमें से 30 लोग न्यूज़ लगाते, बाकी 70 लोग पे न्यूज़ क्यों नहीं लगाते आप? जब इतने 100 पत्रकार आए हुए तो कम से कम 100 पेपर में न्यूज़ आना चाहिए। और भाई 100 पत्रकार आए तो कम से कम हमारे संगठन के 40 मेंबर तो बनना चाहिए ना। एक मेंबर बनना और दूसरा न्यूज़ लगाना, ये 2 बातों में लोग हमारे को छोड़ देते साहब। हर किसी की अपेक्षा है कि विकास बागड़ी ने हमारा नाम लेना चाहिए, विकास बागड़ी ने मेरा सत्कार करना चाहिए। विकास बागड़ी मेरे को भूल गए जो कल परसों 2-3 दिन में गाली मिलने आ रही है, मेरे क्यों नहीं बुलाया, मेरा नाम क्यों नहीं लिया तो मेरा ऐसा क्यों, मंच पे क्यों नहीं बिठाए, ये क्यों नहीं बिठाए, वैसा क्यों नहीं, मैंने भाषण दिया तो छपकी क्यों नहीं आया। ये मेरे ऊपर शिकायत है। मैं कार्यक्रम लेता, मैं बुरा बन जाता। 5 साल में सबसे ज़्यादा बुरा मैंने लिया। लेकिन साहब मेरे भी मन में एक बात दुखती कि मेरी संगठन को आप सब लोगों ने मिलकर सपोर्ट करना। बाहर जो उद्योजक, बाहर के सामाजिक कार्यकर्ता हमारे को आगे मदद करते, तो फिर अपन लोग एक दूसरे को मदद क्यों नहीं कर रहे? तो हमारे शब्दों का किसी को बुरा लगा हुआ तो मैं माफ़ी चाहता, और आप सबसे हाथ जोड़ के निवेदन है कि भाई आज के शुभ दिन के ऊपर आप सभी के लिए स्नेह भोजन का कार्यक्रम रखा गया, तो आप सब लोग भोजन करके जाओ। और जिन लोगों का उपवास है शनिवार का, उनके लिए हमने खिचड़ी रखी हुई है, चाय पानी की व्यवस्था रखी हुई है, सब व्यवस्था है, तो आप सब स्वीकार करो। आप आए, आपका बहुत बहुत धन्यवाद। आपल्यामध्ये बदनापूर येथून आलेले अमोलजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा। पैसा पिढ्याचे तालुका अध्यक्ष ते आहेत, त्यांच्यासोबत कैलासजी वैद्य आहेत, त्यांना देखील विनंती करतो की शेखजी अफसर यांना देखील विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकारावा। जी शूटिंग में तो ऐसा लगेगा शादी में खाना खाने के अरे बाबा